नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. तर मित्रांनो, नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी मिळणार तर या बाबतीत महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि त्यानुसार हा हप्ता कधी मिळणार व किती मिळणार याची सुद्धा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेन, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की दर महिन्याच्या 5 तारखेपासून निराधार बांधवांच्या खात्यावर त्या महिन्याचे पैसे किंवा पेन्शन जमा होणे अपेक्षित आहे. परंतु मागील 2 ते 3 महिन्यामध्ये आपण बघितलं आहे की वेळेवर पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येत नाही. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपण नोव्हेंबरचा जर विचार केला तर नोव्हेंबरचा जो काही GR आहे तर तो ऑक्टोबर मध्ये येणे अपेक्षित होतं आणि दर महिन्याच्या 25 ते 26 तारखेला साधारणतः पुढील महिन्याचा GR महाराष्ट्र शासनाकडून प्रकाशित केला जातो. परंतु मित्रांनो, आज आता 29 ऑक्टोबर आहे, साधारणतः 26 तारखेपर्यंत हा GR येणे अपेक्षित होतं, परंतु अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पैसे वितरणाचा GR आलेला नाही. त्यामुळे निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव हे वेळोवेळी कॉमेंट्स करून आणि फोन करून विचारत आहे की नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचा मोठा प्रश्न आहे, त्यांचे जे काही वाढीव अनुदान आहे, काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळालेले आहे तर काही लाभार्थ्यांना 1500 मिळालेले आहे. तर त्यांना राहिलेले 1,000 रुपये कधी मिळणार, तर हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, काल मी या संदर्भात तहसील कार्यालयातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क केला आणि नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे, त्याचबरोबर जे काही राहिलेले 1,000 रुपये कधी जमा होणार आहे तर या संदर्भात चौकशी केली आणि जी काही माहिती समोर आलेली आहे तर ती आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, यासाठी की तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहे, अधिकारी आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे दिव्यांग बांधवांचं वाढीव अनुदान आहे 1,000 रुपये तर ते त्यांच्या खात्यावर जमा करताना अडचणी येत आहे. बरेच लाभार्थ्यांचं जे काही UDID कार्ड आहे आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर ते आधार सोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकत नाही. त्यामुळे अडचण आलेली आहे आणि या संदर्भात तहसील कार्यालयाकडून सगळ्या दिव्यांग बांधवांसाठी हे डॉक्युमेंट ताबडतोब तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट याचं व्हेरिफिकेशन होऊ शकणार नाही तोपर्यंत दिव्यांग बांधवांचे जे काही वाढीव अनुदान आहे, बघा या ठिकाणी की रेग्युलर हप्ता 1500 रुपये तर जमा होणार आहे, परंतु वाढीव अनुदान आहे तर ते जमा होताना अडचणी येऊ शकतात. ज्या ज्या दिव्यांग बांधवांचे UDID कार्ड, डिसॅबिलिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं आहे, त्याचबरोबर ते आधार सोबत लिंक झालेलं आहे, तर अशा दिव्यांग बांधवांच्या खात्यावर हे 2,500 रुपये जमा होतील आणि इतर निराधार बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर 1500चा जो काही रेग्युलर हप्ता आहे तर तो सुद्धा जमा होणार आहे. मात्र हा हप्ता नेमका कधी जमा होणार तर या संदर्भात त्यांनी जे सांगितलेलं आहे की हे जे काही वाढीव अनुदान आहे तर या संदर्भातील व्हेरिफिकेशनचे काम सुरू असल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून या संदर्भात अजून GR येऊ शकलेला नाही. मात्र येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अशा प्रकारचा GR येऊ शकेल. त्या GR मध्ये नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाबाबतची माहिती देण्यात आलेली असेल, तर अशा प्रकारची माहिती मिळालेली आहे. तर मित्रांनो, आता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतचा GR आला तर त्यानुसार आपल्या खात्यावर हे पैसे जमा होत असताना थोडा वेळ लागू शकतो. दरवेळेस आपल्याला माहित आहे की साधारणतः 5 तारखेपासून DBTचं काम सुरू होते, वेबसाईट बंद असते आणि त्यामुळे 2 ते 3 दिवस त्यासाठी लागतात आणि 8 तारखेपासून साधारणतः आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. म्हणजे 8, 9, 10 अशा प्रकारे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येते. मात्र यावेळेस मित्रांनो थोडा वेळ लागू शकतो
आणि यासाठी साधारणतः 15 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणे अपेक्षित आहे, असंही तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, यासाठी जे काही दिव्यांग बांधव आहे तर ज्यांचं UDID कार्ड आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट व्हेरीफाय झालेलं आहे, त्याचबरोबर ते आधार सोबत लिंक आहे, त्याचं KYC झालेलं आहे, तर त्यांच्या खात्यावर 2,500 रुपये जमा होतील. त्याचबरोबर मागील जे काही 1,000 रुपये राहिलेले आहेत तर ते सुद्धा जमा होतील. म्हणजे काहींना 2,500 रुपये मिळतील तर काहींना 3,500 रुपये सुद्धा मिळू शकतात. मात्र जे काही निराधार बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर रेग्युलरपणे 1,500 रुपयेच जमा होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता, यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तर मित्रांनो, आता 15 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. 15 तारखेपर्यंत आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, या संदर्भात येणारे जे काही महत्त्वाचे अपडेट आहे तर ती मी रोजच आपल्या चॅनलवर वेळोवेळी टाकत राहतो. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.